श्री विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार। थोडा गेन आणि थोडा विकतो दे। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुएचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुएचे चित्ती। तैसे मज येती संभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा।
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे 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 चरण संताचिया त्यांच्या कृपा ताने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येची होय अधिकरण हेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे ती नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यार करे संताचा या वारकरी संतांच्या मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वारसरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवेडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदधार मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजा योग्याची माऊली विश्वमाऊली ज्ञानोबाराय उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत असणारे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु किंवा आध्यात्मिक गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांनी केलेल्या उपकाराचं वर्णन करतात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. या सजीव सृष्टीवर सगळ्यात पहिला जो उपकार आहे तो म्हणजे कोणाचा आहे कोणी सांगू शकेल? महाराजजी सगळ्यात पहिला जो उपकार आहे आपल्यावर कोणाचा आहे बाबा? कोणी सांगू शकेल? ज्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं त्याला चांदीचं नाणं नाही आपल्याकडे, कारण चांदी स्वस्त आता सोनं महाग झालेलं आहे. सगळ्यात जो पहिला उपकार आहे तो आपला भगवंतानी केलेला आहे, कारण की आपल्याला हा अनमोल नरदेह आपल्याला दिलेला आहे. निस्ती बॉडी देऊन जमन का सुदाम महाराज? नुसतं शरीर देऊन नाही जमणार ना, त्याच्यात आपल्याला जीव हा दान दिलेला आहे भगवंतानी. जेने जीव दिला हा दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गुण गायन तयाचे. भगवंतानी शरीर दिलं आणि शरीरासोबत प्राण दिला म्हणजे जीव दिला. अहो या शरीराची किंमत, या प्राणाची किंमत, या जीवाची किंमत आपण 2020-21 ला आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. याच्यात मला सांगा कोरोना कोणाकोणाला झालेला आहे, म्हणजे त्या काळात झालेला होता. किती वाईट परिस्थिती होती तुम्ही सर्वांनी आपण पाहिलेली आहेच. भगवंताने आपल्याला हा अनमोल देह जीव दान दिलेला आहे. दुसरा उपकार सर्वांच्या आई वडिलांचा आहे. दुसरा उपकार जो आहे तो आईचा आहे, कारण की आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्याला त्यांनी सांभाळ केलेला आहे. तिसरा उपकार जो आहे तो वडिलाचा आहे. अहो आपल्याला चालताना एखादा काटा टोचला, काय काटा टोचल्याच्या नंतर आपल्या तोंडातून कोणता शब्द येतो? आता माऊली हा थोडा जोराने बोला, मला म्हणजे आवाज मला ऐकू येत नाही. काटा टोचल्याच्या नंतर आई ग हा शब्द येतो. म्हणजे छोटं संकट असलं तर आपल्याला आपली आई आठवते आणि मोठं संकट असल्यावर कोण आठवतो? बाप. आपल्याला रस्त्याने चालताना भला मोठा साप दिसल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? अरे बाप रे किती मोठा साप आहे. आणि छोटं संकट असलं तर आई, मोठं संकट असलं की बाप. म्हणजे तिसरा जो उपकार आहे तो आईचा आहे, चौथा उपकार आहे आपल्या वडिलांचा आहे, आणि पाचवा जो उपकार आहे तो समाजाचा आहे. खरं तर आज मी तुमच्या पुढे समोर उभा आहे हा समाजाचा उपकार आहे. तुम्ही मला बोलवलं नसतं तर आम्ही आलो नसतो. पाचवा जो उपकार आहे तो संतांचा आहे. माऊली ज्ञानोबारांनी 4 पायाचा रेडा बोलवला, ऋग्वेद बोलवले, त्याच्यात काही नवल नाही.
काय माऊली ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला त्याच्यात काही नवल नाही, पण आमच्यासारखे 2 पायाचे रेडे माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीतून इथं बोलवले आणि तुमच्या समोर जो बोलतोय हा माऊली ज्ञानोबारायांचाच रेडा आहे. विठ्ठल विठ्ठल पाचव्या क्रमांकाचा जो उपकार आहे तो म्हणजे संतांनी केलेला आहे. खर तर उपकार आणि अपकार हे शब्द जरी जवळचे असले तरी खूप जमीन आसमानचा फरक आहे. उपकार आणि अपकार. उपकार कशाला म्हणावं, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला उपकारावरही उपकार म्हणावं, आणि अपकार कशाला म्हणावं, उपकारावरही ज्याने अपकार केला त्याला अपकार म्हणावं. मी चला एक अपकाराचं तुम्हाला, उपकारावरही अपकार ज्याने केला एक उदाहरण तुम्हाला, दृष्टांत आणि एक सिद्धांत तुम्हाला देतो. एक वेळेस भजन करा. विठ्ठल विठ्ठल भगवान शिवजीच्या जीवनामध्ये एक प्रसंग होता. भगवान शंकरला सर्वात आवडतं वस्तू कोणती आहे नागरे महाराज? कोणती वस्तू आवडते भगवान शंकरला? महिला मंडळ, 1 लोटा जल, ते तर आहे, 1 लोटा जल आहेच, पण सर्वात आवडता पदार्थ भगवान शंकरला कोणाचा आहे? महिला मंडळ, बेलाचं पान, अजून भरपूर आहे, पण सगळ्यात आवडतं म्हणजे चिताभस्म. चिताभस्म म्हणजे भगवान शंकरजीला चिताभस्म सर्वात आवडते, आणि त्यांना चिताभस्म आणण्यासाठी त्यांनी एक मनुष्य तयार केला. त्याचं नाव काय होतं? चिताभस्म आणण्यासाठी भस्मासूर. हुशार आहे. भस्मासुराचं एक त्यांनी प्रगट केलं, आणि भस्मासुराला फक्त एकच काम, सकाळी उठायचं, जे भवननगरला कोणी गेलं स्मशानात जायचं, ताजी चिता आणायची, भगवान शंकर द्यायची. स्मशान मारुतीला जायचं, तिकडची ताजी चिता आणायची, भगवान शंकर द्यायची. असं अनेक दिवस गेले. अनेक दिवस गेल्याच्या नंतर भगवान शंकरजीला भस्मासूर म्हणाले, देवा मला हे काय चालणं पुरडत नाही, मला एखादी तुम्ही फॉर्च्युनर बी नाही घेऊन दिली, एखादी BMW बी नाही घेऊन दिली, मग तुला काय पाहिजे? ते म्हणे मला असं वरदान द्या, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर तो काय झाला पाहिजे? भस्म, आणि मला लगेच ताबडतोब भस्म भेटला पाहिजे, आणि तुम्हाला मी दिलं पाहिजे. आता शिवभोळा चक्रवर्ती म्हणजे भगवान शिवजी कोण आहे? भोळे दैवत आहे. तथास्तु म्हटल्याच्या नंतर भगवान शिवजीने त्यांना वर दिलं. खर तर असाच एक प्रसंग होता सुदामजी. भगवान शिवजीचं मी दृष्टांत सांगत होतो, आणि मदत भजनी मंडळाने एक प्रमाण उचललं परभणी साईड. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वजता शिवनाम, तयान बादी क्रोध काम. असं प्रमाण म्हटलं. पाठीमागचे भजनी मंडळ काय म्हणले होते का? आता मी म्हणलो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. पाठीमागचे भजनी मंडळ असं म्हणले, शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती, त्याची माय मही, म्हणजे फवारा द्यावा लागतो. भगवान शंकरजीनी भस्मासुराला वरदान दिलं. तथास्तु म्हटल्याच्या नंतर हेवगडी तर कोणाला घाबरतच नव्हतं. जो दिसन त्याला जवळ बोलवायचं, इकडे या थोडस काम आहे, डोक्यावर हात ठेवायचा, भस्म व्हायचं. असं त्याची दहशत खूप झाली, आणि अशी दहशत करता करता एकदा त्यांना विनेकरी भेटला. विनेकरी म्हणजे कोण? नारद मुनी. नारद मुनी भेटल्याच्या नंतर नारद मुनी इकडे या तुम्ही, पण नारद मुनीला अगोदर
कळालं होतं की ह्यो भस्म करणार. नारद मुनी जरा नारद म्हणजे एकदम चॅप्टर गडी. नारद मुनी म्हटले की नारद मुनी जेव्हा भस्मासुराला भेटले, अरे तू काय उद्योग करतो म्हणे, हे रोज भस्म आणायचा नेऊन द्यायचा, एक काम कर म्हणे तू शिवजीवर जाय म्हणे, शिवजीच्या डोक्यावर हात फुल्याच्या नंतर शिवजी भस्म होती. पण शिवजींना अगोदरच कळालं, जेव्हा भस्मासूर शिवजींकडे गेला, शिवजी डायरेक्ट उठून कोणाकडं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूकड शंकरजी गेले आणि मला या संकटातून वाचवा असं म्हटल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी डायरेक्ट मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेतल्याच्या नंतर भस्मासुराचा आपल्याला वध करायचा आहे, त्या अनुषंगाने मोहिनीचं रूप घेतल्याच्या नंतर डायरेक्ट प्रगट कुठं झाले, भस्मासुराच्या समोर. भस्मासुराने जेव्हा पाहिल्याच्या नंतर भस्मासूर गडबडला महाराज, इतकं सुंदर स्वरूप म्हटल्यावर. मग जेव्हा भस्मासुराने मोहिनीचं रूप पाहिल्याच्या नंतर मोहिनीला डायरेक्ट म्हणे मला तुझ्याशी लग्न करायचंय. मोहिनी म्हणे माझी 2-4 आठ आहे म्हणे. ते म्हणे काय, माझ्यासारखं तुला नृत्य करता आलं तर मी तुझ्यासोबत लग्न करेन. मग विष्णुरूपी मोहिनीने 3 ताल लावला महाराज. धा धिन धिन ना ना धिन धिन ना ना तेडे ते ना तेडे धिन धिन, असा ताल चालू झाला. मोहिनीने वरती हात केला, एक हात कमरेवर, भस्मासुरानेही कमरेवर ठेवला. मोहिनीने दोन्ही हात कमरेवर ठेवले, भस्मासुरानेही दोन्ही हात कमरेवर ठेवले. मोहिनीने एक हात वरती केला, दुसऱ्यानेही मोहिनीने भस्मासुराने वरती हात केला. त्यांनी दोन्ही हात वरती केले, भस्मासुरानेही वरती हात केले. मोहिनीने डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराने बी काय केलं, डोक्यावर हात ठेवला आणि काय झाला, भस्म झाला. मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला. वाली तो मुकला रामबाण. खूप सुंदर पद्धतीने, कारण माझ्या पाठीवर का सुद्धा मारा. भस्मासुराने काय केलं, भगवान शंकराने काय केलं त्यांच्यावर, काय केलं, उपकार केला, आणि त्यांनी काय केलं, अपकार केला. चला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात चला तुम्ही, संत काय कृपा करतात, कशी करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय भजनासाठी 3 डोंगरावर जात होते. कोणत्या 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 कोणत्या
तीन डोंगरावर, एक भामचंद्र, एक घोराड्या आणि एक भंडारा. भामचंद्र, घोराड्या आणि भंडारा या तिन्ही डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय भजन करण्यासाठी जात होते, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी जात होते. आणि जगद्गुरु तुकोबारायांची जी पत्नी होती जिजाबाई, जगद्गुरु तुकोबाराय जेवल्याशिवाय जिजामाता जेवत नव्हती. खर तर तो प्रसंग इतका कठीण होता, तरी जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना जेव घातल्याशिवाय ते जेवण करत नव्हते. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूवरून जेव्हा हे तीन फाटे फुटत होते, कोणत्या होत्या? एक भामचंद्र, एक घोराड्या आणि भंडारा डोंगरावर. मग जिजाबाईला म्हणजे संकट पडायचं की आज जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या डोंगरावर गेले. भामचंद्रावर जावा तर घोराड्यावर दिसायचे, घोराड्यावर जावा तर भंडाऱ्यावर दिसायचे. पण संत महात्म्यामध्ये इतकी मोठी ताकद असती, ते जे तीन रस्ते होते, त्या तिन्ही रस्त्यावरची जी माती आहे ती मुठीत धरायची जिजामाता आणि कानाला लावायच्या. आणि ज्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल असा नामघोष निघायचा, त्या पाऊल वाटाने माझी जिजामाता जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना डबा घेऊन जातो. म्हणजे या संत महात्म्याकडे बघितल्यावर इतकं मोठं आश्चर्य वाटतं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय ज्या दिशेने जायचे त्या दिशेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची, अर्जुनाचे केस श्री कृष्ण जय कृष्ण म्हणायचे, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काय? जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, चोखोबारायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि आपले मला थोबाड म्हणजे इतक्या संत महात्म्याच्या निस्ता जनाबाईच्या त्या गौऱ्याला निस्ता स्पर्श झाला, त्या गौरी श्री कृष्ण जय कृष्ण अशी म्हणायची. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन म्हणजे आपलं 8 ते 10 नसतं बाबा, 8 ते 10 भजन नाही. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. जगद्गुरु तुकोबारायांना वेळेचं भान नव्हतं ना, कोणत्या गोष्टीचं भान नव्हतं. ते फक्त नामचिंतन आणि भगवंत प्राप्तीसाठी ते भामचंद्र घोराड्यावर जायचे. एकदा भामचंद्रहून येताना त्यांना रात्रीचे 1:30 वाजले. तुम्ही म्हणतात तुम्ही होते का तेव्हा? मी नव्हतो. जगद्गुरु तुकोबारायांना रात्रीचे 1:30 वाजले आणि देहू गावामध्ये येत असताना त्यांना 4 चोर भेटले. महाराज 4 चोर भेटले असताना जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांचा जाहीर झाला. तुकाराम महाराज म्हणे तुम्ही कुठं चालले? तुकाराम महाराज आम्ही पाटलाच्या घरी चोरी करण्यासाठी चाललो वाड्यावर. एक काम करा तुम्ही चला म्हणे आमच्या सोबत. काय? चोर काय म्हटले? तुकोबाराय तुम्ही चला आमच्या सोबत. मी येतो पण एक तुमच्यावर शर्त आहे की तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मी एक अट घालतो की भगवंताचं तुम्ही नामस्मरण करत असाल तुम्ही तुमच्या सोबत येतो, आम्ही नामस्मरण करू. मग जगद्गुरु तुकोबाराय आणि 4 चोर पाटलाच्या वाड्यावर गेले. पाटलाच्या वाड्यावर गेल्याच्या नंतर ह्या चोरांनी तुकोबारायला वरती पाठवलं. खूप मोठा कणगीचा वाडा होता. वरती पाठवल्याच्या नंतर खालून चोर काय म्हटला? तुकोबाराया हलक्या हलक्या वस्तू फेका. पण जगद्गुरु तुकोबाराय वरती गेल्याच्या नंतर त्यांना सगळ्यात पहिले काय दिसलं? ते झाडू काढायचं. झाडूच म्हणतात आपल्याला, झाडू दिसला. जगद्गुरु तुकोबाराय झाडू घेतला आणि त्यांच्या दिशेने फेकला. चोर म्हटले तुकोबारायला चोरी करण्याची काही माहितीच नाही. तुकोबाराया थोड्या जड वस्तू फेका. तुकोबारायनं ते सूप, आताच्या पोरांना टोमॅटो सूप माहिती आहे, ते सूप नाही. सूप फेकलं. सूप फेकल्याच्या नंतर त्यांच्यात चर्चा झाली. अहो तुकोबाराया जरा जड वस्तू फेका, जड. तुकोबारायांच्या नजरेसमोर वरोटा आणि पाटा दिसला.
तुकोबाराने जसा घेतला तसा फिरकवल्याच्या नंतर एक चोराच्या अंगावर पडत होता, पण ते बाजूला सरकले. ते म्हणे आपण आता वरती नाही गेलो तर आपल्या इथं रामराम सत्य होईल. मग ते चोर वरती गेले. वरती गेल्याच्या नंतर चोर चोरीच्या उद्देशाने गेलते आणि जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामस्मरणाच्या उद्देशाने. रात्रीचे 1:30 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, पण चोरांना काही सापडलं नाही. आणि 4 वाजल्याच्या नंतर माझ्या तुकोबारायाने विना लावला आणि विना लावल्याच्या नंतर सकाळी वारकऱ्यांचा काय चालू होतो इकडे आहे का नाही बाबा, इथं असेल ना. तुकोबारांचा काय सुरू होतो, वारकऱ्यांचा काय सुरू होतो सकाळी म्हणा काकडाचा प्रमाण उठा. जगजोगी जगजोगी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग बोलतो, जगजोगी जगजोगी. काकड्याचा आवाज ऐकून घरचा पाटील जागी झाला. घरचा पाटील जागी झाल्याच्या नंतर पाटील देवघरात गेले. हा विण्याचा आवाज कुठून येतोय, इतका सुंदर काकडा कोण म्हणतय हे पाहण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांना साक्षात जगद्गुरु तुकोबाराय समोर दिसले. आणि समोर दिसल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून निघलं, श्री संताचिया माथा चरणावरी, श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जगद्गुरु तुकोबारायांच्या पाटलांनी साष्टांग दंडवत केला. पाटलांनी जगद्गुरु तुकोबाराय आणि हात जोडून समोर गेले. तुकोबाराया, मी अनेक वर्षापासून तुम्हाला निमंत्रण केलं संत भोजनासाठी या माझ्या घरी. माझ्या घरी तुम्ही एक दिवस तुमचे चरण लागू द्या, पण तुम्ही न बोलता न सांगता अचानक कस काय आले तुम्ही. पुढं होतो आहे ना सगळं जाणार पुढं राहू द्या. तुकोबाराया, अचानक कस काय येणं झालं आणि तुम्ही एकटेच आले का. ती म्हणे मी एकटाने आलो. माझ्यासोबत कोण येतो, माझ्यासोबत कोण आलत, तुकोबारायांसोबत कोण आलत पाटलाच्या वाड्यावर, चोर आलते. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर संतांचे संगती मनोमार्ग गती आकाशीपती
संगती मनो मार्गती संतांच्या संगती मनो मार्गती संतांच्या संगती मनो संतांचे संगती मनोमार्ग गती. 11 वर्षी पंते येणे पंते. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ते 4 चोर आले आणि जगद्गुरु तुकोबाराय का म्हटले मी एकटाने आलो, माझ्यासोबत 4 भजनी मंडळ म्हणजे टाळकरी आले. मग पाटील म्हटले तुमचे 4 टाळकरी कुठे? ते म्हणे तुम्ही समोर आले, तुम्ही समोर आल्याच्या मुळे ते तुम्हाला लाजले आणि त्या कणगीच्या मागे लागले. मग तुकोबारायाने आवाज दिला चला. मग आल्याच्या नंतर काकडा समाप्ती झाल्याच्या नंतर पाटलाने त्यांना स्नानासाठी बोलवलं. या चोराने महाराज 15 दिवस आंघोळ नव्हते केलं तुम्हाला सांगतो. फार मग उठणं लावून दिवाळीचे दिवस होते. मोती लक्स हमामा कोणता तुम्हाला लागेल ती साबण त्यांना ती दिली. त्यांनी स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर पाटलाने श्री बालाजीचा बेत केलता. माऊली श्री बालाजीचा बेत म्हणजे तोंडाला पाणी येऊ देऊ नका. श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी. श्री बालाजी हलक्यात नाही घ्यायचं. बाला जिलेबी घेऊ ना. श्री बालाजीचा बेत पाटलाने केला आणि त्यांचं भोजन झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय निघाले असताना त्या पाटलाने श्रीफळ आणि वंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या. तुकोबारायांना दिल्या, त्या 4 चोरांनाही दिल्या. आणि 4 चोर आणि तुकोबाराय इंद्रायणीच्या दिशेने निघाले. इंद्रायणीच्या घाटावर पोहोचल्याच्या नंतर चोरांनी साष्टांग दंडवत केला तुकोबारायावर, तुकोबारायांच्या चरणावर. साष्टांग दंडवत केल्याच्या नंतर इतक्या मोठमोठ्याने रडत होते ते चोर. आमच्या जीवनामध्ये तुम्ही नसते आले, कारण की आमची भाषा कशी, आम्ही जे वाम मार्गाला गेलो ते मार्ग कोणता. खर तर भाषा आणि बोलणं हे स्वच्छ पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, साचा आणि मवाळ, साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हरे मुखे अमृताचे वाणी, वाणी मुखे अमृताचे वाणी, मुखे अमृताचे वाणी, वाणी मुखे अमृताचे वाणी. देहने माती कारणी, देहने माते कारणी, कारणी मुखे अमृताचे वाणी, वाणी मुखे अमृताचे वाणी, मुखे अमृताचे वाणी, वाणी मुखे अमृताचे वाणी.
खूप सुंदर प्रमाण दिल्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सुदाम महाराजांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. म्हणजे खरं तर प्रमाण हे प्रमाणात असावं. पण छान दिलं महाराज. नाही तर काही जण प्रमाण दिलं त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे विषय कोणता चालू आहे आणि आपण प्रमाण काय देतोय. पण सुदाम महाराज बी खूप छान सुंदर कीर्तन करतात आणि एक कीर्तनकाराच्या कीर्तनात एक कीर्तनकार उभा टाळ घेऊन उभा आहे. त्याच्यापेक्षा खूप खूप धन्यवाद महाराज. आपण पुढे होतो महाराज, पुढे होतो नागरी महाराज. महिला मंडळ पुढे होतो आपण. माझ्या ध्यानातून चाललं जातं बरं का. पुढे गेलतो आपण. हा, इंद्राणी जवळ गेलतो आपण. बरोबर. चार चोर आणि तुकोबराय. तुकोबरायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबराया, आमच्या जीवनामध्ये तुम्ही नसते भेटले, आमच्या जीवनात तुमची कृपा नसती झाली, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, पण काय सांगू, किती उपकार केले आहे तुकोबराय आमच्या जीवनात. अभंगाच्या पहिल्या संत उपकाराही करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी 4 चौरावर उपकार केलेला आहे. संत उपकाराही करतात आणि संत जागवतात पण. संत जीवाला जागवतात, संत देवालाही जागवतात.
आणि संत संतालाही जागवतात. संत जीवाला जागवतात. उठा जागे वारे आता. उठा जागे वारे जीवालाही जागवतात. उठा जागे वारे आता. मला खूप समाधान वाटलं. म्हणजे महिला मंडळाच्याही काकडा पाठ आहे, कारण की काकड्याचा महिना चालू आहे. संत जीवालाही जागवतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. संत जीवालाही जागवतात. संत संतालाही जागवतात. कोणत्या प्रमाणे? संत संतालाही जागवतात. उठा साधू संत, साधा आपुले हित. गेला गेला नरदेह, मग कैसा भगवंत. एकदा नरदेह गेल्याच्या नंतर काय? काहीच नाहीये. सगळं जे आहे नामस्मरणाने आहे. खर तर तुमच्या जीवनात किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, तुम्हाला फक्त पैसे तारणार नाही, तुमचं नामस्मरण तारण. तुम्ही कोणतं बी घ्या, कोणत्याही भगवंताचं नाव घ्या. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ह्या मंत्राचा जरी जाप केला, आपल्या जीवनातलं इतकं मोठं संकट टाळल्या जातं. ओम नमः शिवाय घ्या, श्री शिवाय नमस्तुभ्यम घ्या. पंडित महाराज मिश्रांचा तुम्ही एखादा मंत्र घ्या, कारण की हे मंत्र महाराज इतकं सोपं नाहीये. आपण म्हणतो बाहेर येऊन इतके पैसे घेऊन जातात. महाराज तुम्ही जा, कोणी बी जा, कारण की आपलेच लोक खूप बोलतात की ते बाहेर येऊन पैसे घेऊन जातात. पण त्यांच्याकडे ते श्री शिवाय नमस्तुभ्यम जो मंत्र आहे महाराज, त्यांनी सिद्ध केलेला आहे. पागल नाही समाज. 5-5 लाख लोक तिथं मुक्कामी राहतात. आता आपल्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण कथा घेतलेली आहे इकडं सावंगी बायपासला. सर्वांना पत्रिका वगैरे ती येईल. तुम्ही कोणताही मंत्र घ्या. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघं वर्णं शुभांगं. तुम्ही कोणताही मंत्र घ्या, आपल्याला ते तारणार आहे. आपण पुढे होतो. संत जीवाचाही
उद्धार करतात. संत संतांनाही जागवतात आणि संत देवालाही जागवतात. उठा पांडुरंगा लागत समयो प्रभात समयो पातला. संत उपकारही करतात, संत संतालाही जागवतात, संत जीवालाही जागवतात आणि संत देवालाही जागवतात. मज निरंतर खूप सुंदर पद्धतीने प्रमाण झाले. कारण की तुम्हाला सांगतो, काल कोणती एकादशी होती? शुद्ध कार्तिक एकादशी, म्हणजे पंढरपूरची एकादशी होती काल. आणि पंढरपूरची कालची एकादशी झाली म्हणल्यावर आज त्या पंढरपूरच्या मालकाचं गुणगान झालं पाहिजे ना. महाराज, संतांचं चरित्र तुम्ही कीर्तनात मांडा महाराज, नंबर एकच काम झालं. आणि संतांचं चरित्र आल्या म्हणलं भगवंताला यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत जागवतात बी आणि संत उद्धारही करतात आणि संत उपकारही करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात राज्याभिषेक सोहळा होता महाराज. राज्याभिषेक सोहळा म्हणजे 36 मन सोन्याचं सिंहासन होतं, बरोबर आहे. त्या सिंहासनाला एक एक हिरा इतका सुंदर पद्धतीने लावला होता. म्हणजे हिरे जडित जो सिंहासन होता छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना तिथं बसवण्यात आलं. पण त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये अनेक देश विदेशातून इंग्रज लोक आले, पोर्तुगीज आले आणि आपल्या पूर्ण राजे महाराजे जेवढे पण होते तेवढं राज्याभिषेक सोहळ्यासाठी आले. जेव्हा छत्रपती शिवराय महाद्वारामध्ये आले आणि महाद्वारामध्ये आल्याच्या नंतर एकच ललकारी निघाली. प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. टाळकरी तेवढेच म्हणले आणि 2-4 महिला म्हटल्या. आपण आता जो धर्ममंडप मध्ये बसलेलो आहोत ते केवळ माझ्या छत्रपती शिवरायांची कृपा आहे महाराज. हा, खरंच कृपा आहे महाराज. आज जोराने वाजवा टाळ्यात. हा, ढिलाने वाटत वाजवायचं, जोराने वाजवायचं नाही वाज. छत्रपती शिवराय म्हणजे एक शूरवीर होते महाराज. छत्रपती शिवराय होते म्हणून आपण इथं आहे. आता आपण दुसरीकडे राहिलो होतो, लक्षात राहू दे.
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा महाद्वारामधून एक एक पाऊल पुढे टाकायचे, पहिल्या पाऊलात त्यांना बाजी प्रभू देशपांडे आठवले. दुसरा पाऊल टाकला शिवा काशीत आठवले. तिसरा पाऊल टाकला हिरोजी इंदलकर आठवले. म्हणजे बांधकाम जे त्यांच्याकडे होतं पूर्ण डिपार्टमेंट, बांधकाम डिपार्टमेंट हिरोजी इंदुलकरकडे होतं. चौथा जो पाऊल उचलला माझे तानाजी मालुसरे आठवले. पाचवा जो पाऊल उचलला असे अनेक मावळे शिवरायांना आठवत होते आणि शिवरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अश्रू वाहत असताना त्यांच्या सेवक आला, राजे आज इतका सुवर्ण दिवस आहे, इतका आनंदाचा दिवस आहे, आपल्या डोळ्यात अश्रू ते कशाचे? ते म्हणे हे स्वराज्य घडण्यासाठी एक एक मावळा जो तुम्ही सिंहासनाला जे हिरे लावले का, त्या हिऱ्यामध्ये माझा तानाजी मालुसरे दिसत होता, त्या हिऱ्यामध्ये माझा शिवा काशीत दिसत होता, त्या हिऱ्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे दिसत होते. असे अनेकांचे या स्वराज्यासाठी बलिदान गेले आहे. त्यांच्या जीवनात उतराई होण्यासाठी मी माझा जीव जरी दिला महाराज, मी माझा जीव जरी दिला तर तो थोडाच महाराज, त्याची सर येणार नाही. हा प्रसंग जरी आपल्याला कमी वाटला, मी आपल्याला रामायणातला एक दृष्टांत सांगतो सज्जनाओ, विषयाच्या बाहेर जाणार नाही. रामायणातला एक दृष्टांत सांगतो, त्याच्या अगोदर आपण प्रभू रामचंद्राचं एकदा भजन करू. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 एक टाळी. पुरुष वर्ग वरती हात करा, शाबास. जो करीन टाळीची टाळाटाळी त्याला सकाळी हा एक टाळी. एक ऐका, टाळी वाजण्याचे तुम्हाला फायदे सांगू का? माणसं आज फायद्याकडे गेले बाबा. ज्यांनी टाळी वाजवली त्याला अटॅक येणार नाही. नाही तर तुम्हाला सांगतो झोपीतच माणूस, अरे आता झोपलेला होता, झोपीतच अटॅक आला. ही टाळी वाजल्याच्या नंतर एकाला बी अटॅक येणार नाही, गुडघे दुखणार नाही, कंबर दुखणार नाही, ज्याला जो त्रास आहे तो निघून जाईल, फक्त नामस्मरणाचे चिंतनात. हा राजा राम 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 सीता राम राम टाळी. एक शाबास. राजा राम 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 सीता राम. टाळीचा आवाज कमी येतोय. टाळी. एक राजा राम 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 सीता राम 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 राजा राम टाळी टाळी. एक टाळी. एक सीता राम राम. जोरे टाळी वाजला काही होत नाही. शाबास शाबास. बकवास टाळ सुरुवात. हा राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राजा राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम राम.
हनुमान की हर हर आवाज द्या. हर हर महादेव हर हर. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद. आला संपवायचं ना आपल्याला. प्रभू रामचंद्राच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध झालं, युद्ध झाल्याच्या नंतर सर्वजण अयोध्यामध्ये आले. अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी जे काम केलं त्यांनी त्या पद्धतीने त्यांना बक्षीस वितरणाचं काम चालू होतं. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. याच्यावर आपल्याला यायचंय. अगोदर चालतो पण एक रामायणातला प्रसंग आलता. आपापल्या पद्धतीने बक्षीस वितरण सुरू झालं. नळ निळ जामवंत सर्वांना बक्षीस दिलं. पण माझे मारुतीराय एका झाडावर होते, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत. सीता माता म्हटले, ज्याने सीतेचा शोध केलं त्यांनाच बक्षीस नाही. माझे हनुमंतराय कुठे, माझे मारुतीराय कुठे म्हणे. ते झाडावर नामस्मरण करत बसले म्हणे. हनुमंतरायला बोलवल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला म्हटले की तुम्ही काहीतरी हनुमंतरायला बक्षीस द्या. ते म्हणे माझ्याकडे काही देण्यासारखंच नाहीये. मग सीता माता म्हटले, माझ्या वडिलांनी मला नवरत्नाचा हार दिला. नवरत्नाचा हार दिल्याच्या नंतर मी माझ्या हनुमंतरायाला मी अर्पण म्हणजे देणार आहे. नवरत्न म्हणजे हनुमंतरायाच्या गळ्यात घातलं आणि हनुमंतरायाला सांगितलं, हे नवरत्नाचा हार म्हणजे एक एक रत्न पृथ्वी मोल आहे, असे नवरत्न तुम्हाला देणार. हनुमंतरायाने गळ्यात घातलं आणि गळ्यात घातल्याच्या नंतर आपल्या भजनासाठी गेलं वरती झाडावर. झाडावर गेल्याच्या नंतर हनुमंतरायाने ती माळ काढली आणि एक एक मणी काढायचे, दाताने तोडायचे, पाहायचे आहे का राम, नाही जाऊ देते. दुसरा फोडायचे, आहे का राम, नाही. 3 4 5 6 7 8 9 9चे 9 मणी फोडले, फेकून दिले. सीतामातेला इतका राग आला महाराज. सीतामाता म्हटले, वानर तर वानर म्हणी, त्यांना काय कळणार आहे. मग हनुमंतरायाला बोलून घेतलं, मारुतीराया इतक्या अनमोल नवरत्नाचा हार तुम्ही हा फोडून बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे, तुम्ही असं काय पाहत होते म्हणे त्याच्यात. हनुमंतरायाने इतकं सुंदर उत्तर दिलं, मी माझे राम पाहत होतो, ज्याच्यात नाही राम. बोला, ज्याच्यात नाही राम त्याचं नाही काम. मला सांगा, एखादा माणूस गेला म्हणजे धाम परम मम गेला, आपण काय म्हणतो, त्याच्यात काही राम नाही. आपल्यात राम आहे, तुमच्यात राम आहे म्हणून आपण इथं बसलेलो आहे. हा, सर्वा घटी राम, क्या बात आहे. सर्वा घटी राम देहा दे एक, पुढं सूर्यप्रकाश सहस्त्रश्री. मग हनुमंतरायाला विचारलं, तुझ्यात तरी राम आहे का. हनुमंतरायाने क्षणाचाही विलंब न करता, सुद्धा महाराज नागरे बाबा, क्षणाचाही विलंब न करता स्वतःची छाती फाडली आणि स्वतःची छाती फाडल्याच्या नंतर राम लक्ष्मण सीता सहित हृदय भूत ओ श्री राम जय जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में.
छाती फाडली आणि राम लक्ष्मण सीता सहित हनुमंतराय दाखवले, पंचायतन स्वरूप दाखवलं. मग प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला विचारलं, हनुमंतरायाच्या जीवनात मला उतराई होण्यासाठी माझा जीव जरी दिला तो थोडा आहे अभंगाच्या दुसऱ्या. काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी तो पायी जीव थोडा, ठेवी तो पायी जीव थोडा, पायी जीव थोडा, ठेवी तो पायी जीव प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला म्हटले, मी यांच्या जीवनात माझा जीव जरी दिला तरी मी उतराई होऊ शकत नाही महाराज. गेल्या किती वर्षापासून चालू आहे सप्ताह आपला? 28. गेल्या 28 वर्षापासून सुंदर अशा पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण, गाथा 16, गाथा पारायण खूप सुंदर पद्धतीने नियोजन आहे. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या कीर्तनासाठी हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा संगीत अलंकार सुदामजी महाराज ठुमरे हे उपस्थित आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे दुसरे परमस्नेही राजेंद्रजी महाराज वक्रे बाबा, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे आदरणीय कीर्तन केसरी नागरे महाराज हे पण उपस्थित राहिले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांनी प्रमाण खूप सुंदर पद्धतीने दिले, काय रामेश्वर महाराज लेंडे यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आपल्या संस्थेचे विद्यार्थी, कोणत्या संस्थेचे विद्यार्थी, वा धन्यवाद बाबा. आपले कार्यक्रमाला बोलतो, काळजी करू नका, मोठा कार्यक्रम. रामेश्वर महाराजांना द्यावं तितकं धन्यवाद. खरं तर संस्कार लहान मुलांना देणं खूप गरजेचं आहे. लोक 1-1, 2-2 लाख रुपये देऊन मोठमोठ्या शाळेत टाकतात, पण शाळेत संस्कार मिळणंच असं नाही. पण आदरणीय आमचे रामेश्वरजी महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने हे विद्यार्थी तयार करणं चालू आहे. त्यांना द्यावं धन्यवाद. विनेकरी धन्यवाद, बाबांना धन्यवाद. आमचे विद्यार्थी हरिभक्ती पारायण मृदंगाचार्य विजयजी महाराज तुपे हे कीर्तनासाठी आज येतो म्हणे मी गुरुजी. ये बाबा, कारण मलाच माहित नव्हतं कार्यक्रम इथे. आमचे दुसरे मृदंगाचार्य विद्यार्थी गोपालजी महाराज काळे खूप सुंदर पद्धतीने विद्यार्थी तयार आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे भवन महाराज विद्यार्थी इतके झाले, नावच आठवत नाही. आपले विद्यार्थी लहान नाही महाराज, सगळे मोठमोठे. आदरणीय भगवान महाराज कार्यक्रमासाठी आलेले, त्यांनाही धन्यवाद. बाबांचं केदार महाराज, हरी महाराज केदारे यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि हार्मोनियमच्या साथीला, तुमचं नाव गाव, सुंदर महाराज यांनी सुंदर पद्धतीने हार्मोनियमची साथ केल्याबद्दल खरंच ते सुंदर आहे.
अशा सुंदर पद्धतीचं नियोजन सुंदर महाराजांनी केलेलं आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्यातच एकमेकाचे नाव घेताय, आम्ही नसतो तो या खांबाला सांगितलं असतं मला. तुमच्या माता माऊलींच्या चरणी पुरुष मंडळाच्या चरणी मी माझं माथा ठेवून असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या ही पांडुरंगा चरणी प्रार्थना. आता सर्वांनी एकदा भगवंताचं नामचिंतन करा. विठू बारकुमाई दोन चरण आपले झालेले आहे. तिसऱ्या चरण मी चालता बोलतो. पहिलं चरण झालं काय सांगू आता संताची उपकारे मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची भावी उतराई ठेवी तो हा पाहिजे उतडा. सहज बोलणे हित उपदेश, आवाज कमी करा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. आणि सहज बोलण्यावर मी एक गुरुनाम गुरु भगवान बाबा आणि गुरुनाम गुरु आमचे वामन भाऊ यांचा प्रसंग मी 2 मिनिटात तुम्हाला 1च मिनिटात सांगतो. म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती म्हणजे संतांनी सहज जरी बोललं तो उपदेश घडतो. आदरणीय आमचे भगवान बाबांचा एक ठिकाणी कार्यक्रम होता माझा जुना काळे, मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलेले. भगवान बाबाचं एक ठिकाणी कार्यक्रम होता खेडेगावात. तिथं पाणी नव्हतं महाराज, तिथं फक्त वरच्या पाण्यावर ती पिकं. मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, वेळ संपलेला आहे. भगवान बाबाच्या जीवनात एक प्रसंग म्हणजे कीर्तनाचा आला आणि तिथं पाण्याचा म्हणजे पाण्याची व्यवस्था नव्हती, कशाचीच नाही. पण भगवान बाबाचा कार्यक्रम त्यांनी इतका सुंदर पद्धतीने केला. भगवान बाबाने इतका आशीर्वाद दिला महाराज, इतका आशीर्वाद दिला भगवान बाबाने. भगवान बाबा म्हणे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गावाला कधीच कमी पडणार नाही. तर आज भी तुम्ही त्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या गावाला पाणी म्हणजे नव्हतं अगोदर, पण आता इतकं पाणी आहे आणि सगळ्यात श्रीमंत गाव भगवान बाबांच्या आशीर्वादामुळे ते झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगतो म्हणजे संतांनी सहज बोललं तर उपदेश घडतो आणि आशीर्वाद भेटतो, आणि सहज बोललं तर वाटूळ होतं बरं का. वामन भाऊचा असाच प्रश्न सांगतो. वामन भाऊ म्हणजे माझे भगवान बाबा म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबरांचा अवतार महाराज. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. आणि माझे वामन भाऊ म्हणजे साक्षात तुकोबारांचा अवतार. म्हणजे 30 सेकंदात तुम्हाला सांगतो. वामन भाऊचा एक प्रसंग कार्यक्रम ठेवला होता गावकऱ्यांनी, आणि गावकऱ्यांनी असं छोटी गल्ली होती, पण एक सदग्रस्तांनी ते म्हणे मला यायला जायला त्रास होतो म्हणे, इथे तुम्ही कीर्तन करू नका. तरी कीर्तन मंडप टाकू दिलं नाही. गेले भाऊकडे, भाऊ आम्हाला तिथं मंडप टाकू दे ना. ते म्हणे काय झालं, नाही म्हणे मला जायला यायला त्रास होईल. वामन भाऊ म्हणे हा त्याला जायला यायला उद्या तिरडी उठणार आहे म्हणते. त्याच्यामुळं महाराज संतांचं लय अवघड आहे. एक तर श्राप आपलं आशीर्वाद घेऊ नका पण श्राप घेऊ नका. असे वामन भाऊ भगवान बाबा म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. म्हणजे आपला तिसरा चौथा चरण एका 1.5 मिनिटात संपवतो. परत म्हणू नये महाराजांनी 2च चरण सोडले, 4 सोडतो 1च मिनिट. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गावबाला सहज बोलले तरी गावबाने अर्ध रामायण लिहिलं. म्हणून तिसऱ्या चरण सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. शेवटचं चरण तुका म्हणे वत्स धेनु चित्ती तैसे मजैती सांभाळित. म्हणजे गायीचं आणि वासराचं तत्व त्या न्यायाप्रमाणे गाय जशी वासराची सांभाळ करते तत्व त्या न्यायाप्रमाणे संत आपला सांभाळ करतात. शेवटचे चरण तुका म्हणे वत्स धेनु चित्ती तुका
को हाई हे पाई हे जीवन थोड़ा ठीक तो हमारी आमचे मित्र श्री विघ्न हरता साऊंड वाले योगेश दादा योगेश महाराज नौपुते खरं तर त्यांच्यासाठी छान टाळी वाजवा. असं सहकार्य वर्षानुवर्ष राहू द्या. देवगाव फाटेची इकडे कसं काय आलं इतक्या काय नाव आमचे शिवभक्त स्वभावाने आप्पा आणि सर्व सप्ताह कमिटी आणि आमचे युट्यूबचे आमचा पहिलाच परिचय काय नाव जयस्वाल पूर्ण नाव आणि आता मी प्रदीप जयस्वाल म्हणलं तो दुसरीकडे आमदार व्हायचे तुम्ही परत तुम्ही म्हणायचं आमदार झाल्यासारखं वाटतंय. धार्मिक व्हिडिओ जयस्वाल आणि चॅनलचं नाव हेच आणि
प्रोप्रायटर राजेश जयस्वाल त्यांनाही युट्यूब वाल्यांनाही धन्यवाद. त्यांचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन दाबा आणि घंटीला वाजवायला विसरू नका. रामकृष्णारी ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. एकदा टाळी. शेवटचं भजन आहे आणि आपली समाप्ती. बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरे 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कसं आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणजे कीर्तन ही जी कीर्तनाची परंपरा आहे संत नामदेव महाराजांनी चालू केलेली आहे. संत नामदेव महाराजांचं आपण इथं मंदिर असल्यामुळे आपण 30 सेकंद फक्त नामदेव महाराजांचं नामस्मरण करतो. काहीच वाजू नका, यांनाच नामस्मरण करायला. नामदेव जनाबाई. एक टाळी. एक नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. एक टाळी. एक नामदेव जनाबाई. पुरुष मंडळ टाळ. बोला नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. हे टाळी काही वाजत नाही. धन्यवाद. खर तर मरावं आणि तुमच्या सगळ्यांच्या पोटी जन्म. खर तर मी सर्वांचं एकदा उखाण्यात नाव घेऊ. सर्वांचं म्हणजे नाही महाराज तुम्हाला बोलू का, आमचा आवाज बसला कार्यक्रम करू. आज आहे ना, आज दिने